आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता या मंचावर उपस्थित झालेले आणि ज्यांच्या 103व्या जन्मोत्सवाचा सत्कार सोहळा आपण साजरा करतो आहोत ते वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतो। मंचावर उपस्थित सर्वच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि विशेषत्वाने उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो, नितीनजींनी अतिशय सविस्तर अशा प्रकारे किती वेगवेगळ्या प्रकारची कामं मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे हे आपल्या समोर सांगितलंय। माझ्यानंतर आदरणीय शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे आशीर्वचन देखील आपल्याला ऐकायचे आहे, पण मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय नितीनजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो की या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आज या ठिकाणी सुरू आहे। आणि एकट्या लातूर जिल्ह्याचा विचार केला तर एकट्या लातूर जिल्ह्याला 7 नवे राष्ट्रीय महामार्ग देण्याचं काम हे आदरणीय गडकरी साहेबांनी केलं। यापूर्वी एखादा राष्ट्रीय महामार्ग 50 वर्षात एकदा मिळायचा, पण केवळ 4-4.5 वर्षामध्ये एकट्या लातूर जिल्ह्यामध्ये 7 राष्ट्रीय महामार्गांचं काम हे या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे। आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विकासाची वाटचाल जी आहे ती रस्त्यांच्या माध्यमातूनच होते। जगाच्या पाठीवर तीच राष्ट्र, तीच राज्य, तेच गावं, तेच जिल्हे विकास करू शकले ज्या ठिकाणी पहिल्यांदा रोड इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं। कारण चांगले रस्ते हे उद्योगाला चालना देतात, चांगले रस्ते हे शेतीला त्या ठिकाणी शेतमालाला ने-आण करण्याकरता चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देतात, चांगले रस्ते शिक्षण आणि आरोग्य पोहोचवत असतात। आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात या रस्त्यांचं काम आज या ठिकाणी सुरू आहे। आणि आपण जर बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग आपण जवळजवळ 15,000 किलोमीटरचे नवीन राष्ट्रीय महामार्गांचं काम सुरू केलंय। राज्य महामार्ग यामध्ये देखील 10,000 किलोमीटरचं राज्य महामार्गांचं काम आपण सुरू केलंय। आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते हे गावागावापर्यंत आपण पोहोचवतो। म्हणजे एकूणच जर आपण बघितलं तर माझा दावा आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये केवळ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 50,000 किलोमीटरचे रस्ते बनवण्याचा विक्रम यापूर्वी कधीच झालेला नाही। तो महाराष्ट्रातही नाही आणि देशातही नाही, पण ते काम आज या ठिकाणी सुरू आहे। आणि केवळ काम सुरू केलं असं नाही तर राष्ट्रीय महामार्गाचं जे काम आहे ते जवळजवळ 7,000 किलोमीटरचं पूर्ण होत आहे। आपले जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतली कामं आहेत ती जवळजवळ आता 22,000 किलोमीटरची आपली पूर्ण होतील। आणि जे आपण राज्य महामार्ग हातामध्ये घेतले त्याचे जवळजवळ 7,000 किलोमीटरची कामं आता प्रगतीपथावर आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्षात कामाची सुरुवात आणि ती कामं पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं। आणि विशेषत्वाने मी या लातूर जिल्ह्याचं अभिनंदन करेल। मगाशी नितीनजींनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये सातत्याने येणाऱ्या दुष्काळावर मात देण्याकरता आपण विविध योजना सुरू केल्या। जलयुक्त शिवार सारखी योजना, मागेल त्याला शेततळ्यासारखी योजना की ज्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, गाव टंचाई मुक्त झालं पाहिजे, अशा प्रकारची जी व्यवस्था आपण उभी केली। आज आपला पॅटर्न हा देशानं मान्य केला। पूर्वी लातूर हे अभ्यासाच्या पॅटर्न करता फेमस होतं, पण आता लातूर देशामध्ये जलसंधारणाच्या पॅटर्न करता नंबर 1 वर आलेला आहे। आणि आपण ज्या लातूरमध्ये 3 वर्षापूर्वी रेल्वेनं पाणी दिलं होतं, आज मराठवाड्यात भीषण दुष्काळ असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये केवळ 2 टँकर लागले आहेत। हा लातूर पॅटर्न जो लातूरच्या लोकांनी मेहनतीनं एस्टॅब्लिश केला आणि त्यातनं जलसंधारणातनं दुष्काळावर देखील मात करता येते हे जे लातूरकरांनी दाखवलं त्याबद्दल खरोखर मी लातूरकरांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि हे होत असताना विविध प्रकारची जी कामं आहेत ही देखील विशेष आपण जर विचार केला तर
जलसंधारणासोबत जलसंपादनाची कामं आता नितीनजींनी सांगितलं. एक मोठा प्लॅन या मराठवाड्याकरता आपण तयार केलाय. एकीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून नदीजोड योजनेतनं महाराष्ट्र आणि गुजरात या दोघांचं संयुक्त विद्यमानं आपल्याला माहिती आहे 2010 साली गुजरातशी आपण एक करार केला होता. पण त्या करारात केवळ गुजरातचा फायदा होता, आपला फायदा नव्हता. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यावर मी गुजरातच्या सरकारला सांगितलं आम्हाला हा करार मान्य नाही आहे, आम्ही हा करार मान्य करू शकत नाही, महाराष्ट्राच्या हक्काचा थेंब घेतल्याशिवाय आम्ही करार करणार नाही. आणि म्हणून तो करार आपण रद्द केला, नवीन करार त्या ठिकाणी तयार केला आणि 4 त्याच्यामध्ये मोठे प्रकल्प टाकले. आणि माननीय गडकरीजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आपण ते 4ही प्रकल्प या ठिकाणी मान्य करून घेतले. आणि मी गडकरींचा आभार मानतो की 30,000 कोटी रुपयाचे, खरं म्हणजे सगळे प्रकल्प होता 50,000 कोटीचे प्रकल्प होतील, त्या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिल्यामुळे आता मराठवाड्यातल्या तुटीच्या खोऱ्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी आहे, महाराष्ट्राचं 60, 70, 80% पाणी एकाच भागामध्ये आणि इतर सगळ्या भागामध्ये 30-40% पाणी आहे. त्यामुळे त्या भागामध्ये इतकं पाणी आहे की ते पाणी वापरलं जात नाही. ते सगळं पाणी या तुटीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी आणायचं, याकरता देशात पहिल्यांदा एकात्मिक जल आराखडा महाराष्ट्राने तयार केला. आज देशात कोणाहीकडे नाही आहे, पण एका खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यात पाणी आणायचं असेल तर तो जल आराखडा महत्वाचा असतो. मी सातत्याने गेले 3 वर्ष त्याचा पाठपुरावा करून त्या जल आराखड्याला मान्यता दिली आणि त्या माध्यमातून आता हे पाणी आपल्याला आणता येईल. आणि हे पाणी आणून केवळ आपण थांबणार नाहीये, तर मराठवाड्याचा जो प्रश्न, कारण आम्ही ज्यावेळेस आदरणीय महाराजांची चर्चा केली तर महाराजांनी सांगितलं की पहिलं काम जर तुम्ही काही केलं पाहिजे तर या मराठवाड्यातल्या पाण्याचा प्रश्न सोडवा, हा मराठवाडा तुम्ही सुजलाम सुफलाम करा. आणि म्हणून केवळ पाणी आणून आपण त्या ठिकाणी थांबणार नाही आहोत, तर आता आपण मराठवाडा ग्रीडचा देखील या ठिकाणी DPR तयार केलाय. आणि या मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाईप पद्धतीची ग्रीड तयार करून त्यातलं पिण्याचं पाणी असेल, सिंचनाचं पाणी असेल किंवा उद्योगाचं पाणी असेल, हे पाणी आपण त्या ठिकाणी संपूर्ण पाईप पद्धतीने देणार आहोत. म्हणजे एखाद्या भागामध्ये पाणी आणलं तर दुसऱ्या भागामध्ये देखील ते नेता येईल आणि समप्रमाणात अख्ख्या मराठवाड्याला या ठिकाणी यातनं मुक्ती देता येईल. जवळजवळ 25,000 कोटी रुपये या मराठवाडा ग्रीडवर देखील आपण खर्च करतो. आणि या माध्यमातून निश्चितपणे येत्या 5-7 वर्षामध्ये, कारण एवढं मोठं काम आहे, किमान 7-8 वर्षाला लागतील, पण काम आम्ही लवकरच सुरू करतो. त्याचं सगळं नियोजन आता जवळजवळ पूर्ण झालंय, DPR झालाय, त्या संदर्भातले कॉस्ट एस्टिमेट्स तयार होत आहेत आणि त्यानंतर ते काम सुरू करू. आणि मला विश्वास आहे की गेल्या 50 वर्षात मराठवाड्याने जे भोगलं ते भविष्यात त्याला भोगावं लागणार नाही. अशा प्रकारच्या ठोस तरतुदी या निमित्ताने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहेत. आज जर आपण बघितलं तर मगाशी भैया रोजगाराच्या संदर्भात बोलत होते आणि ते देखील महत्वाचं आहे. या लातूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं या लातूर जिल्ह्याचं चित्र बदलवणारा बोगीचा कारखाना हा पण या ठिकाणी आणला. खरं म्हणजे इतके वर्ष इतके मोठे मोठे नेते सगळे मराठवाड्यातनं त्या ठिकाणी गेले, परंतु दुर्दैवाने ज्या प्रकारे केंद्र सरकारचे उद्योग या मराठवाड्यात यायला हवे होते ते येऊ शकले नाही. मी काही कुठल्या नेत्यांना दोष देणार नाही, काय त्यावेळची परिस्थिती असेल, पण आम्ही मात्र निर्णय केला की केंद्र सरकारचे मोठे उद्योग जर इतर राज्यात जाऊ शकतात तर ते मराठवाड्यात का येऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही रेल्वे मंत्र्यांचा पाठपुरावा केला आणि आज आपण जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी अत्यंत वेगानं त्या कारखान्याचं काम सुरू आहे. आणि मला विश्वास आहे येत्या काही महिन्यात त्या ठिकाणी आपण प्रोडक्शनची देखील सुरुवात करणार आहोत आणि त्याची व्याप्ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे की आज त्या एका कारखान्याने 15-20 हजार लोकांना त्या ठिकाणी थेट रोजगार मिळू शकेल. अशा प्रकारचा केंद्र सरकारचा उद्योग देखील या जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केला. एवढंच नाही तर विविध प्रकारचे छोटे उद्योग असतील त्याला आपण मदत करण्याचा प्रयत्न केला. आज आमच्या महिला बचत गटांच्या संदर्भात एक मोठी चळवळ या जिल्ह्याने उभी केली आणि राज्यामध्ये आज सर्वाधिक जो काही खेळतं भांडवल आहे ते महिला बचत गटांना या लातूर जिल्ह्यामध्ये आपण दिलं आणि त्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या उद्योगातनं आमच्या महिला देखील सक्षम झाल्या पाहिजेत, हा प्रयत्न या ठिकाणी आपण सुरू केला. आज ज्यावेळेस दुष्काळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्यावेळी पहिल्यांदा दुष्काळाच्या संदर्भात साधारणपणे दुष्काळ पडल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात केंद्राची टीम यायची, मग कधीतरी मे मध्ये पैसे द्यायची, मग आपण ते मे-जून मध्ये लोकांच्या खात्यात टाकायचो. पण आपण हा निर्णय केला की दुष्काळ आहे तर शेतकऱ्यांना लवकर मदत मिळाली पाहिजे. 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये केंद्रीय टीमची सगळी पाहणी आटोपली आणि त्या ठिकाणी मला आनंद वाटतो
की आपल्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला 4,700 कोटी रुपये मंजूर देखील केले आणि त्यातले 2,000 कोटी रुपये आम्ही खात्यांमध्ये पाठवून दिले, लातूर जिल्ह्यामध्ये देखील पाठवले. म्हणजे जो पैसा आमच्या शेतकऱ्याला दुष्काळाचा मे जून जुलैमध्ये मिळायचा, फेब्रुवारीमध्ये त्या पैसा देण्याची सुरुवात आपण केली. आता आम्ही त्याला थेट मदत देखील देणार आहोत, त्याला विम्यातनं मदत देखील आम्ही मोठ्या प्रमाणात देणार आहोत. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारने देखील आता नवीन योजना जी आणली आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याची योजना, की ज्यातनं देशामध्ये 75,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणार आहे. खरं म्हणजे कधीतरी एकदा मागच्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी कर्जमाफी केली होती आणि अख्ख्या देशाची कर्जमाफी 50,000 कोटी रुपयाची केली होती. पण आता मात्र आपण जी कर्जमाफी महाराष्ट्रात केली ती एकट्या महाराष्ट्रात 21,000 कोटी रुपयाची आपण कर्जमाफी केली आणि अजूनही ती बंद केलेली नाही. जोपर्यंत शेवटचा शेतकरी त्यातनं सुटलाय तोपर्यंत ती आपण सुरू ठेवणार आहोत. पण त्यांनी एकदा 50,000 रुपये दिले आणि गेली 10 वर्ष सांगतात. मोदीजींनी जो निर्णय घेतला तो निर्णय असा आहे की दरवर्षी 75,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणार आहे. आणि त्यासोबत त्यांनी सांगितलं की जशी आमची संसाधनं वाढतील तसा हा पैसा देखील आम्ही वाढवणार आहोत. त्यामुळे दरवर्षी हा पैसा वाढत जाणार आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात थेट मदत करण्याचं काम हे या माध्यमातून होणार आहे. आज आपले असंघटित क्षेत्रातले कामगार असतील त्यांच्याकरता देखील अतिशय चांगली योजना मोदीजींनी सुरू केली. आज 12 कोटी लोक असंघटित क्षेत्रात काम करतात. मग शेतमजूर असतील, हात ठेलेवाले असतील, गवंडी असतील, अशा विविध प्रकारचे हे जे आमचे कामगार आहेत यांच्याकरता पहिल्यांदा देशामध्ये पेन्शनची योजना माननीय मोदीजींनी तयार केली आणि ते 60 वर्षाचे झाले की त्यांना 3,000 रुपये महिना पेन्शन मिळू शकेल अशा प्रकारची योजना, की ज्यात फक्त त्यांना 100 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन महिन्याला द्यायचं आहे आणि त्यातनं बाकी सगळे पैसे केंद्र सरकार देणार आहे. अशा प्रकारची योजना सुरू करून या शेवटच्या माणसाला देखील त्या ठिकाणी या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणण्याचं काम हे आपल्या देशामध्ये होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. आज जवळजवळ 5 लाख घरं आपली बांधून झालेली आहेत. अजून 5 लाख घरं आपण बांधतो आहोत. शहरांमध्ये आपण घरं बांधतो आहोत. एकही व्यक्ती 2022 पर्यंत बेघर ठेवायचा नाही आहे आणि महाराष्ट्रात तर 19-20 पर्यंत आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात ही घरं बांधणी आपण सुरू केली आहे. आणि त्यातही जे बांधकाम कामगार आहेत आणि ज्यांनी बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत रजिस्टर केलाय त्यांच्याकरता आमच्या भैयांनी या ठिकाणी कामगार मंत्री म्हणून अतिशय चांगली योजना आणली आणि त्यांना 2.5 लाख रुपये केंद्र सरकारकडनं आणि 2 लाख रुपये हे बांधकाम कामगार मंडळाकडनं म्हणजे 4.5 लाख रुपये घर बांधण्याकरता या गरीब माणसाला देण्याचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी केला. गावागावातली जी अतिक्रमण आहेत ती अतिक्रमण नियमित करायची, त्यांना त्या घराचा पट्टा द्यायचा आणि त्यांचं कच्चं घर असेल तर पक्कं घर बांधण्याकरता त्यांना 2.5 लाख रुपये किंवा 4.5 लाख रुपये द्यायचे. अशा प्रकारचा निर्णय घेऊन आपण आतापर्यंत 3 लाख अतिक्रमण मंजूर केली आणि जवळजवळ 10 लाख अतिक्रमण जिथे घर आहे ती आपण त्या ठिकाणी गावोगावी मंजूर करून लोकांना त्यांच्या जमिनीचा अधिकार देण्याचा प्रयत्न करतोय. एकूणच जर आपण बघितलं तर अनेक विषय या ठिकाणी आपण असे करतो की ज्याचा परिणाम हा शेवटच्या माणसाच्या जीवनावर होणार आहे. खरं म्हणजे आम्हाला केवळ 4-4.5 वर्षाचा कालावधी मिळाला, पण या कालावधीमध्ये सातत्यानं आम्ही सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला. आज आपण विचार केला तर शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याच्या संदर्भात मागील सरकारच्या 15 वर्षामध्ये त्यांनी केवळ 450 कोटी रुपयाचा शेतमाल खरेदी केला आणि आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये 8,500 कोटी रुपयाचा शेतमाल या ठिकाणी खरेदी केला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे दिले. त्यामुळे अनेक गोष्टी आपण करतो की ज्यातनं शेतकऱ्याचं जीवन बदललं पाहिजे, शेतमजुराचं जीवन बदललं पाहिजे, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आलं पाहिजे. खरं म्हणजे 4-4.5 वर्षाचा कालावधी मोठा होत नाही. 50-60 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते आम्हाला आता प्रश्न विचारतात हे का झालं नाही ते का झालं नाही. अरे 4.5 वर्षात आम्ही जे केलं, माझा तर तुम्हाला दावा आहे की तुम्ही 15 वर्षात काय केलं आणि आम्ही 4.5 वर्षात काय केलं एका मंचावर येऊन सांगू आणि आमच्या 4.5 वर्षातलं तुमच्या 15 वर्षाच्या दुप्पट नसेल तर खऱ्या अर्थानं मी हार मानून घेईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि मला विश्वास आहे आपला आशीर्वाद, आदरणीय शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद हा आम्हाला प्राप्त झाला तर याही पेक्षा चांगली कामं आमच्या हातून निश्चितपणे होतील. आणि म्हणून आजच्या सगळ्या कार्यक्रमांना मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी भैया तुम्ही सांगितलं होतं आपण मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद ही रेल्वे लाईन मंजूर केली. आता लातूर, नांदेड, चाकूर रोड ते गुलबर्गा अशा प्रकारच्या रेल्वे लाईनच्या संदर्भात तुम्ही मागणी केली आहे. मी आणि गडकरी साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या रविवारी आमची भेट ही पियुष गोयल यांच्याशी आहे
आम्ही पियुष गोयल यांना निश्चितपणे भेटू आणि राज्य सरकारने त्यात जर 50% देण्याची आवश्यकता असेल तर ती देखील आम्ही द्यायची तयारी दाखवू आणि त्या माध्यमातून ही लाईन देखील या भविष्य काळामध्ये कशी करता येईल ही आपण निश्चितपणे प्रयत्न करू। आमच्या गणेश दादांनी मागच्या काळात त्याचा मोठा पाठपुरावा देखील केलेला आहे आणि म्हणून निश्चित त्याचाही पाठपुरावा आपण करू एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो आणि पुन्हा एकदा आदरणीय शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या चरणी या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त करून माझं बोलणं संपवतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।